नमस्कार, मी गणेश गाडगे. वैष्णव हगवणे खून प्रकरणातील मुख्य आरोपी राजेंद्र हगवणे हे 19 तारखेला पुशेगाव येथे मुक्कामाला आले होते. तर आपण पाहत आहात की याच जनावरांच्या गोट्यावरती राजेंद्र हगवणे हे एक दिवस मुक्कामाला होते. तर ज्यांच्या गोट्यावर होते ते अमोल जाधव यांची आपण मुलाखत घेऊ आणि त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊ. दादा काय सांगाल, हगवणे कधी आले होते तुमच्यापाशी? काय इथे एक 4-4:30 वाजता आले होते. मी आंबा वगैरे उतरत होतो, रानात आले, 10-15 मिनिट थांबले. इथून थांबून ते निघून गेले. परत काय कुठे गेले काय आपल्याला काय तपास नाही त्यांचा. त्यांनी मुक्काम केलेला होता असं समज? काय नाही, मुक्काम नव्हता की काय नव्हता. इथं ही शेड आहे पण काही इथं मुक्काम करायची काही जागा नाही. पण इथं काही थांबले नाहीत. ते 10-15 मिनिट थांबले, इथून ते निघून गेलेत. बाकी काय आपल्याला कुठे गेले काय त्यांचा काय बाबा काय झालं काय आपल्याला माहीत नव्हतं अजिबात. तुमची आणि त्यांची ओळख कशी? हे आमचं चुलत भाव आहे बापू जाधव म्हणून. त्यांच्याकडे बैल असतात त्याच्यामुळून आमची ओळख होती. पण एवढी काय ओळख नव्हती. आमची अड्ड्यात असं आपली ओळख होती. ते आमचे बापू जाधव त्यांचे बैल वगैरे सांभाळतात, त्यांच्याकडे असतात बैल त्यांची. मी राहुल जाधव. सुशील हगवणे यांची माझी 1.5-2 वर्षापासून ओळख आहे. त्यांचा बैल माझ्याजवळ सांभाळायला असतो शर्यतीचा. त्या बैलाच्या संदर्भातून त्यांचं येणं जाणं महिन्यातून 1-2 राऊंड होत होते माझ्याकडे. त्या घटने 19 तारखेला ते इथं आले. 4-4:30च्या दरम्यान 15-20 मिनिटं थांबले. त्यांना मी विनंती केली मैदानात दुसऱ्या दिवशी थांबूया मुक्काम करा, तर ते ना जरा घाबरलेल्या अवस्थेत होते आणि निघून गेले. तुमची ओळख किती वर्षापासून होती? नेमकी ओळख कोणाबरोबर होती? सुशील हगवणेंची माझी ओळख होती. 1.5 ते 2 वर्ष झाले माझी ओळख केलं साधारण. मग ते इथं मुक्कामी नव्हते असं सगळीकडे सांगितलं जातं, मुक्कामी होते? नाही, मुक्कामी मी त्यांना विनंती केली थांबा, पण इथं सोय नसल्यामुळं आणि ते जरा घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे ते निघून गेले इथून. मला काय त्यावेळेस जाणवलं नाही काय झालं काय, पण ते म्हणले हाय मी सकाळी येणं आणि निघून गेले इथून. प्रकरण एवढं गाजत होतं आणि तुम्हाला माहिती नाही? नाही, आम्हाला 20 तारखेला सकाळी लगेच कळालं मोबाईलवर त्याच्यावरती, पण 19 पर्यंत आम्हाला काहीच कल्पना नव्हती. आम्हाला वैष्णव हगवणेतील मृत्यू प्रकरणाची सविस्तर माहिती अमोल जाधव आणि त्यांचे बंधू राहुल जाधव यांनी आपल्याला दिलेली आहे. तरी याच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी इथून पुढे पोलीस करतील.